या शिक्षण संस्था चिंचवड पुणे संचलित MSS स्कूल दहिवली। माझे नाव मयुरी संतोष नलवडे, इयत्ता 7वी। माझ्या अभिवाचनाचा विषय जगण्याचे शिक्षण घेऊया। जीवन म्हणजे जगणे, चांगले जीवन म्हणजे चांगल्या प्रकारे जगणे। चांगले जीवन जगण्यासाठी तर सारी धडपड करायची असते, परंतु ही धडपड बरेचदा अयशस्वी होते। याला कारण की धडपड आपण चांगल्या मार्गाने करत नाही। ज्या मार्गाने जायला पाहिजे त्या मार्गाला सोडून आपण चालतो। जगण्यासाठी शिक्षण ही गोष्ट सर्वात महत्त्वाची, म्हणून अत्यंत उपयोगी होय। शिक्षण म्हणजे 4 वाचन पुस्तके वाचणे नव्हे। घरी आपले आई वडील शिकवतात, शाळेत गुरुजी शिकवतात म्हणजे निव्वळ वाचन व लिहिणे नाही शिकवत ते। चांगला नागरिक हा नुसता सही करणारा, अक्षरांची ओळख असणारा कसा बरे राहील? शाळेत जे काही आपण शिकतो त्याचा उपयोग नेहमीच्या व्यवहारात व वागण्यात झाला पाहिजे। शाळेत गुरुजींनी सांगून नळी फुंकली की बाहेर येऊन कानाच्या या वाटेचे वारे त्या वाटेला सोडून देणे म्हणजे शिक्षण नव्हे। आई बाबांची आज्ञा पाळ हे वाक्य शाळेत शिकवले तरी काही मुलं आपल्या आई बाबांचे ऐकत नाही। अर्थात हे बरे नाही। उद्या आपण मोठे झालो की आपल्यावर सर्व जबाबदारी येणार, त्या आपण व्यवस्थितपणे पार पाडणार। वर्गात पाठ करण्यापुरतं वजनमापे नको शिकायला। आपल्याला बाजारातील भाजी आणताना ती बरोबर आहे की नाही अजून बऱ्याच मुलांना कळत नाही। आता देश स्वतंत्र झाल्यावर त्यातील मुलं हुशार पाहिजे। हुशार न राहणे हे पूर्वीच्या काळी चालू शकले असते। घरातील गुरेढोरे, शेतीवाडी, सामान सुमान, कामेधामी यांची माहिती आपण ठेवली पाहिजे। नुसतं शिकलो आणि ही माहिती नसली तर आपल्या जीवनाला अशा शिक्षणाचा काहीच फायदा होणार नाही। शिक्षण व जगणे यांची जोडी आहे। शिक्षणातून चांगले जगले पाहिजे। शिक्षण आणि जीवन या दोन्हीचा मेळ आपण घालूया। जगू ते शिकू सवरू, ज्ञानी मिळू समजू आणि शिकू ते चांगले जीवन जगण्यासाठी। शाळेत शिकताना ही जाणीव सतत ठेवावी, ती विसरता नाही कामा। धन्यवाद।